तर सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। तर मैत्रिणींनो, आज आम्ही आलेलो आहोत शंकर महाराजांच्या मठामध्ये। तर इथे पाहू शकतात आम्ही दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि किती पाहू शकता किती छान असं सजवलेलं वगैरे आहे। आणि ही पाहू शकता इथे पालखी आहे ठेवलेली बाहेर, म्हणजे बाहेर असं मंडप वगैरे टाकलेला आहे आणि शंकर महाराजांचा जे काही दर्शनाची रांग इथूनच सुरू झालेली आहे। इथे पाहू शकता तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्यानंतर समाधी मठाकडे निघालेलो आहोत। इथे पाहू शकता प्रवेशद्वार या प्रकारे अशी जाण्यासाठी सोय केलेली होती, जेणेकरून भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून। तर इथे पाहू शकता आता आत आलेलो आहोत आम्ही। तर आता इथून मधातली जी काही दर्शनाची रांग सुरू होते। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता हे सर्वच काही आहेत ना फोटो वगैरे, हे पूर्ण रांगोळीनं प्रतिमा काढलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही शंकर महाराजांच्या, आणि हे पाहू शकता शंकर महाराजांचा मठ। विहिरीवर कसं केलंय?
सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आज आम्ही आलेलो आहोत शंकर महाराजांच्या मठामध्ये. तर आज होता शंकर महाराजांचा म्हणजे समाधी सोहळा होता. तर इथे पाहू शकता हे काय म्हणजे जे समोर दिसत आहेत ना काढलेले प्रतिमा, तर या प्रतिमा फक्त रांगोळीने काढलेल्या आहेत पूर्ण, आणि त्यावरती काचाची फ्रेम ठेवलेली आहे. पूर्ण जी काय कलाकुसर आहे ना ती रांगोळीने काढलेली आहे. तर पाहू शकता हुबेहूब जसं स्केच पेननं काढतो तसं रांगोळीने प्रतिमा काढलेल्या आहेत. आणि शंकर महाराजांची, परत तुळजाभवानी मातेची आणि श्री स्वामी समर्थांची ही प्रतिमा किती छान आणि सुरेख अशी मनाला भावेल अशा प्रतिमा काढलेल्या आहेत, त्याही रांगोळीनं. तर इथे पाहू शकता ज्या कोणी काढल्या असेल ना तर त्या हातामध्ये किती छान प्रकारे कला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. म्हणजे या अगोदरही आले होते ना तर इथे काढलेल्या होत्या प्रतिमा, पण त्यावेळेस मी काही म्हणजे शूट वगैरे केलेलं नव्हतं. आणि इथे पाहू शकता मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराजांचा जी काय प्रतिमा आहे किती छान अशी काढलेली आहे, रेखीव आणि मनमोहक आणि हुबेहूब. तर पाहू शकता तुम्ही. आणि तुम्ही कधी आलात पुण्यामध्ये तर इथे नक्की शंकर महाराजांच्या दर्शनासाठी या तुम्ही. एकदम छान असं प्रसन्न वाटतं. आम्हाला वेळ 2 ते 2.5 तास लागला दर्शनाला, पण एरवी एवढी काय गर्दी नाही, अर्ध्या तासाच्या आत दर्शन होतं. तर मैत्रिणींनो, पण त्या वेळेचा आणि ह्याचा काहीही शिनवाटा राहिला नाही. जेव्हा स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं, परत हनुमंताचं दर्शन झालं आणि त्यानंतर शंकर महाराजांचं दर्शन झालं, एकदम मन प्रसन्न होऊन बाहेर पडलं. शंकर बाबा दर्शन द्या आलो तुझ्या दरबारी, शंकर बाबा दर्शन द्या आलो तुझ्या दरबारी, दया घनारे तूच ईश्वरा शंकर बाबा कैवारी, शंकर बाबा कैवारी आहे माझा शंकर बाबा कैवारी. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.